मंत्रालयातील संरक्षक जाळीवरती आदिवासी समाजाच्या आमदारांनी आंदोलन केलं. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास आमदारांनी विरोध केला. पेसा भरती आणि धनगर आरक्षणावरून आक्रमक होत आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांनी भेट घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका आमदारांनी घेतली. धनगर आरक्षणाच्या विरोधात संरक्षक जाळीवरती उतरत आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. मी आधीच समाजाचा आहे, नंतर पदाधिकारी, असं झिरवळ यांनी म्हटलं. मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लान बी तयार आहे, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. आमदार संजय शिरसाट यांनी नरहरी झिरवळ यांच्यावरती टीका केली. उपसभापतींनी असं आंदोलन करणं चुकीचं असल्याचं शिरसाट म्हणाले. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती भवन असं कार्यालयाचं नामकरण करण्यात आलंय. तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी ओबीसी नेते श्रावण डेवरे यांच्या घरावरती मराठा आंदोलक धडकणार होते. मात्र आंदोलक पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी श्रावण डेवरे यांना ताब्यात घेतलं. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते तुतारी हाती घेणार आहेत. इंदापुरातल्या मेळाव्यातून हर्षवर्धन पाटील यांनी तशी घोषणा केली. विधानसभा लढवा असं पवार साहेब म्हणाले. पवार गटात गेल्यावर शरद पवार पुढचा निर्णय घेतील असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. इंदापूर तालुक्याचा वनवास आपल्याला संपवायचा असा निर्धार पाटलांनी केलाय. इंदापुरातील हर्षवर्धन पाटलांच्या संपर्क कार्यालयावरती लावलेलं भारतीय जनता पक्षाचं चिन्ह काढण्यात आलंय. कार्यालयावर भाजपचं कमळ चिन्ह आणि त्यावरती त्यांचं नाव लावलेला बोर्ड काढण्यात आला. महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवलाय, त्यांनी उत्तर न दिल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू असं म्हणत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एकला चलोरेचा नारा दिला. फक्त मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळाली मात्र मराठी माणसाला नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी सरकारवरती निशाणा साधला. मराठी माणसाचा उद्योग पळवून नेणं थांबवा असा हल्लाबोल राऊतांनी केला. राज्यामध्ये मुलींवरील अत्याचारात होणारी वाढ चिंताजनक असल्याचं शरद पवारांनी म्हटलं. सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांनी सरकारला टोला लगावला. लाडकी बहीण योजना आणल्याचं स्वागत आहे मात्र योजनेसाठी 1000 कोटींची तरतूद करताना सरकारच्या अनेक योजना थंडावल्या असं पवार म्हणाले. विजय वडेट्टीवारांच्या बंगल्याबाहेर भाजपनं आंदोलन केलं. चंद्रपुरात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुलीवरती अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला. वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. श्रीरामपुरात पुन्हा बॅनरबाजी करण्यात आली. 5 वर्षांच्या आमदारकीनं मालामाल झाले ठेकेदार. सामान्य श्रीरामपूर वासीय मात्र खड्ड्यांनी बेजार अशा आशयाचे बॅनर शहरात झळकतायत. दिघे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा बालाजी मुख्यमंत्र्यांचा खंदा समर्थक अशा आशयाची बॅनरबाजी शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपच्या इच्छुकांना संदेश दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिममध्ये नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोहरादेवीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. पुण्याच्या बोबदेव घाटामध्ये विद्यार्थिनीवरती गँगरेप झाला. पीडितेला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातल्या विद्यार्थिनीवरती झालेल्या सामूहिक बलात्काराप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना तातडीनं पकडण्याचे आदेश दिले. शिंदे आणि फडणवीसांनी पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपींचं एन्काउंटर करावं अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. सिंघमच्या पोस्टरमधून फडणवीसांनी बाहेर पडावा असा टोला राऊतांनी लगावला. पुण्यातील सामूहिक अत्याचार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खातं काहीही करताना दिसत नाही. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं सुळे म्हणाल्या. अभिनेता गोविंदाला मुंबईतल्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातून बाहेर पडताच गोविंदानं चाहत्यांचे आभार मानले. उद्यापासून सुप्रीम कोर्टाला सुट्टी असणार आहे. 5 ते 12 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुट्टी आहे तर 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे. कुलाबा ते आरे मेट्रो 3 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झालाय. पंतप्रधान मोदी शनिवारी ठाणे दौऱ्यात या मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे समोरच्या गाडीनं ब्रेक मारल्यामुळे माझी गाडी तिला भिडली. मात्र मी त्या गाडीत नव्हतो, मागच्या गाडीत बसलो होतो अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली.
कळवा आणि मुंब्रा स्थानकात आता जलद लोकल देखील थांबणार आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळी 4 जलद लोकल गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात आलाय. पुण्यातील फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांसाठी विकास कामं करण्यासाठी राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमली. मात्र समिती नेमून 10 दिवस उलटले तरी त्यांची प्राथमिक बैठक झालेली नाही. बेंगळुरू विमानाला पायलटच्या गोंधळामुळे 5 तास उशीर झाल्याची घटना पुणे विमानतळावरती घडली. कामाचे तास पूर्ण झालेत, मी आता विमान उडवणार नाही असं म्हणत पायलटनं अरेरावी केली. वांगणीमध्ये सर्पदंश झालेल्या 7 वर्षांच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महिलेनं चक्क लोकलनं प्रवास केला. त्यावेळी मुलाचं काही बरं वाईट झाल्यास पालक जबाबदार असतील असा मजकूर असलेल्या पेपरवरती महिलेचा अंगठा घेतल्याचं समोर आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले असल्याचे बॅनर घेऊन खामगावात स्वाभिमानीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयात आक्रमक झाले. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय, मात्र पालकमंत्री काही फिरकले नाही तसा आरोप स्वाभिमानीनं केला. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठासमोर आमरण उपोषण केलं. प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. उन्हाळी कांद्याची आवक ओसरलेली असताना 40 गावात महिन्याभरात कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला. 4,751 रुपये प्रति क्विंटलनं कांद्याचे लिलाव झाले. कोपरना येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणामध्ये शाळेच्या संचालकांवरती गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. हे प्रकरण माहीत असताना देखील तक्रार न दिल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. बदलापूर प्रकरणातील शाळा पुन्हा चर्चेत आली आहे. याच शाळेत मानसिकदृष्ट्या आजारी महिला घुसल्यामुळे पालक आणि विद्यार्थी भयभीत झाले. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. बिहारमधल्या गंड नदीच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली, मात्र तरी देखील या ठिकाणी पुराचा धोका कायम आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. इथल्या काही गावांना पुरानं वेढा दिल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. 4 ते 5 दहशतवाद्यांना घेरण्यात आलं असून शोध मोहीम सुरू आहे. यूपीच्या बहराईचमध्ये पैशाच्या व्यवहारावरून मोठा वाद झाला. वादामध्ये एका तरुणाला खांबाला बांधून मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये तरुण जखमी झालाय. बिहारच्या छपरा येथील कार्यालयातून 4 लाखांची लूट करण्यात आली. हत्यारांच्या साहाय्यानं चोरट्यांनी लूट केली आणि असं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.